नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमळासन बनवायला शिकणार आहोत. जे आपण समई खाली वापरू शकतो किंवा त्यावर आपण कळस ठेवू शकतो. तर हे कमळासन बनवण्यासाठी मी इथे 2 फुलाचे डिझाईन्स ड्रॉ करून घेतलेले आहेत. त्या फुलाची साईज 9.5 इंच अशी मी घेतलेली आहे आणि जो मधला सेंटर आहे तो मी 3.5 इंचचा घेतलेला आहे. दोन्ही डिझाईन्स सेम मापाचे आहेत. आता मी एक डिझाईन इथे पहिला करून घेणार आहे. त्याच्यासाठी मी इथे ज्वेलरीला जी तार वापरतात, ज्वेलरी बनवण्यासाठी जी तार वापरतात ती मी तार इथे घेतलेली आहे. तर इथे मी 6 पाकळ्या फुलाला केलेल्या आहेत. तर आपल्याला 12 तारेचे तुकडे इथे घ्यायचे आहेत, कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून प्रत्येक पाकळीला आकार व्यवस्थित येईल. तर हे मी 12 तारेचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे मी आता ग्लूगनच्या मदतीने चिकटवून घेणार आहे. आता हे मी चिकटवलेलं आहे आणि ही डिझाईन मी आता बाजूला ठेवणार आहे. आता ही दुसरी डिझाईन मी इथे बनवायला घेणार आहे. ह्याला मी पानांचा कलर देणार आहे. त्यासाठी मी इथे डार्क ग्रीन कलरचे 2 लेयर्स इथे करून घेणार आहे आणि जो इनर पोर्शन राहिलेला आहे त्याला मी लाईट ग्रीन कलरने फिल करणार आहे. जो मधला सेंटर सर्कल आहे त्याला काहीही आपल्याला द्यायचं नाही आहे, तो तसाच ठेवायचा आहे. आता मी इथे तार लावलेली डिझाईन करायला घेते आहे. आपल्याला जे कलर पाहिजे ते आपण इथे वापरू शकता. मी इथे लाल कलरनी बॉर्डर करून घेतलेली आहे. जे तार चिकटवलं आहे त्याच्यावर एकदम शिस्तीत ग्लूगन लावून आपल्याला बॉर्डर करून घ्यायची आहे. जो मधला सर्कल आहे त्याला मी येलो कलर दिलेला आहे आणि पाकळ्यांना मी मीडियम पिंक कलरचे 2 लेयर आणि बेबी पिंक कलरचे आत फिलअप करून घेतलेलं आहे. जसं आपण वरती कलर्स करतो बरोबर सेम त्याच्या बॅक साईडला सुद्धा आपण करून घ्यायचं आहे. फक्त बॅक साईडला मधल्या पोर्शनला करायचं नाही आहे, वरती आणि खालती सेम कलरनी चिकटवून घ्यायचं आहे आपल्याला इथे वूल. आता काय करायचं, आपले हे दोन्ही डिझाईन्स तयार झालेले आहेत. आता जे ग्रीनचा मधला भाग आहे आणि जो फुलाचा खालचा भाग आहे तो एकमेकांना चिकटवून घ्यायचा आहे. फक्त चिकटवताना अशी काळजी घ्यायची की 2 पानांच्या मध्ये फुलाची पाकळी यायला पाहिजे. तर आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता हे तारेमुळे ह्याला आकार असा कमळासारखा छान येते. आपल्याला नको पाहिजे असेल तर आपण त्याला प्लेनसुद्धा असंच करून ठेवू शकतो आणि पाहिजे त्यावेळी आपण त्याला कमळाचा आकार देऊ शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.